बोला ना खणखणीतपणे की 10 रुपयांचाच कागद आहे म्हणून. माझा आप्पा कधी खोटं बोलणार नाही. हो विनाकारण का असं आमचा जीव टांगणीला लावून ठेवलाय? विनाकारण कशाला? हा कागदच सत्य काय ते सांगतोय. ह्याला म्हणतात पुरावा. झाला निवाडा. शिवप्पाने 110 रुपये घेतले त्याचा हा ढळढळीत पुरावा आहे. आता कसं बोललात? हा उगाच आमच्या सज्जन मालकांवर आळ घेतात आणि तंटा करतात. अहो शिवाप्पाची सवयच आहे ती. काय 110 रुपयांचा कसा असेल कागद? मी स्वतः बघितला होता. 10 रुपये. शिवप्पा रडगाणे नकोय तुमचे. या निवाडा हा पुराव्यांवर होतो, भावनेवर नाही. भुजंगराव दाखवा त्याला कागद. डोळ्यांचं अगदी पारणे फिटू दे त्याच्या. ₹110 कसं शक्य आहे? मी तर तरी मालक बोलायचे बी, अरे शिवाप्पा डोई जड होईल कर्ज, कसा फेडशील? चल देतो तुला मुदत वाढवून. असं करत करत मुदत वाढत गेली आणि हा उलटा फिरला ना. हो म्हणतो कसा 10 रुपये घेतलेत म्हणून. खोटा आहे. तुम्ही सगळे मालकाचे गुलाम आहात म्हणून असं म्हणताय. नारोबा, विसोबा, दिनकरराव, भुजंगराव सगळे खोटे आहेत आणि हा कागद सुद्धा खोटा आहे. शिवप्पा आरडाओरडा करून काय उपयोग आहे? मालक स्वतःचा निवाडा करणार होते ते तुम्हाला चालणार होते, पण मी न्यायाची बाजू घेईन म्हणून ते चालणार नाही. होय, तुम्हाला सत्यवचनी आणि एकनिष्ठ म्हणून पंचक्रोशीत ओळखतात. तुम्ही सत्याचीच बाजू घ्या आणि योग्य तो निवाडा करा. आता कोण खरं कोण खोटं हे आपले हरिश्चंद्राचे अवतार अण्णा महाजन सांगतील की. सत्य बोलण्यासाठीच बसवले त्यांना. आता बोला की, लय तोंड सुख घेतलं ना माझ्यावर. आता बोला की रघुनाथ उर्फ अण्णा महाजन, न्यायच बाहेर येईल ना तोंडातून. सत्यच वादाल ना. बोला की. शिवाप्पा कागदावर स्वाक्षरी तुमचीच आहे. हो 10 रुपयांचं कर्ज आहे असं म्हणतात. अहो मग 110 रुपयांच्या कागदावर स्वाक्षरी कशी केली? हा फार मोठा पुरावा आहे. नाही अण्णा, मालकानं सापळा रचलाय. पंचांना आणि गावकऱ्यांना विठुरायाची शपथ घेऊन सांगतो, अहो मी फक्त 10 रुपये कर्ज घेतलं होतं. माझ्यासारखा सामान्य परिस्थितीतला माणूस इतकं कर्ज कशासाठी घेणार? तुम्हाला माझं जगणं, माझं वागणं सगळंच माहिती आहे. विठुरायाची सेवा करणं हेच माझं कर्म आहे, हाच माझा धर्म आहे. फक्त 10 रुपयेच कर्ज घेतलो मी आणि ते कर्ज मी आणि माझ्या घरच्यांनी अपार कष्ट करून फेडलं. हा कागद म्हणजे शुद्ध फसवणूक आहे. विश्वास ठेवा माझ्यावर, विश्वास ठेवा. बस लय वरडला शिवाप्पा. पंच परमेश्वर
मी खणखणीत पुरावा दिलेला आहे. ज्याची सत्तेची बाजू असते तो नेहमी शांत असतो, म्हणून मी शांत आहे आणि हा कांगावा करतोय. मी पुरावा दिलेला आहे, खटला संपलाय. आता याला 100 रुपये द्या लावा. नाही, माझे आप्पा चोर लबाड नाहीयेत. विठुराया साक्षी आहे. माझे आप्पा खोटे नाहीयेत, तुम्हीच खोटे आहात. आम्ही कर्ज फेडलंय, आम्ही खोटे नाही आहोत. तू दवंडी देत होतीस तेव्हाच मी तुला सांगितलं होतं का नाही, कशाला गावकी बोलवती. पण नाही, तेव्हा तुम्ही ऐकलं नाही. तुम्हाला हेच हवं होतं ना. आता मला हेच बघायचंय की तुझा मामा काय निवाडा करतो ते, काय न्याय देतो ते. बोला रघुनाथ उर्फ अण्णा महाजन, काय निवाडा देताय तुम्ही आता? बोला की. बोला महाजन, आता का मिठाची गुळणी? अण्णा काहीतरी पर्याय नक्की काढेल. मी सांगतोय हा कागद खोटा आहे हे किमान अण्णांच्या पर्यंत तरी पोचलं असेल. कुठलाही न्यायनिवाडा हा त्यासमोर सादर केलेल्या साक्षी पुराव्यांवर अवलंबून असतो आणि मालकांनी सादर केलेल्या पुराव्यावरून हे सिद्ध होतं की कर्जाची रक्कम 110 रुपये आहे. त्यामुळे निवाडा मालकांच्या बाजूने लागत आहे. तेव्हा शिवप्पा, या पुढे कर्ज वसुलीसाठी मालक शेत, घर, राऊळ कशावरही हक्क सांगू शकतात. खरंय, मालक जप्ती आणू शकतात, कारण मालक दोषी नाहीयेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत असा खटल्याचा निकाल आहे. याची गावकीने नोंद घ्यावी. विसोबा आणि दिनकरराव यांच्या मताशी मी सहमत आहे. अण्णा मामा, राक्षस खोटं बोलतायत. हा कागद खोटा आहे. सखू, मला क्षमा करा. मी काही करू शकलो नाही का? खरं काय आणि खोटं काय तेच मला कळेल असं झालंय. कुणावर विश्वास ठेवावा तेच कळत नाहीये. अण्णा, ये लोद्या, जी मालक आहे. या कागदावर अक्षर कोणच आहे? अयो, माझंच की हो. तुझं आहे ना? मग आता एक काम कर, इथं किती लिहिले? 10.
ते 110 कर. अयो ते कसा करणार हो मालक? अरे मूर्ख, तुला एवढं कळत नाही का? 10च्या पुढं जागा आहे ना, हे 10 लिवले. त्याच्या आधी काय रिकामी जागा आहे. आपण जेव्हा शिवाप्पाला कर्ज दिलं तेव्हा मी तुला काय सांगितलं होतं? 10च्या पुढं रिकामी जागा सोड म्हणून. मग आता इथं एक वाढेल की, म्हणजे किती झाले? 110. विषय संपला. पिटली हाऊस पिटली. आवड आहे तुम्हाला लोकांसोबत हसं करून घ्यायची. या आता जग हसल आणि तुम्ही रडाल. गावकीचा हट्ट कोणी धरला होता? या शिवप्पानीच ना. अहो या माणसाने स्वतःचं घर गोत्यात आणलंय बघा. आणि मालकाला टक्कर देणं एवढं सोपं आहे का? हो निघा तुम्ही. हा चला चला. शिवप्पा ते मालक लय मोठा दूरचं आणि पातळ यंत्री आहे. कुभांड रचलंय त्यानं. देवाच्या काठीला आवाज नसतो पर ती बसते. मालक साप आहे साप, आणि त्याच्या टाळक्यात एकदा ना एकदा बसणारच ती. तुम्ही देव माणूस आहात, उगा खोटे नाहीच बोलणार. ठाऊक आहे आमासनी. चला येतो आम्ही. सोमनाथ भाऊजी चांगले बांग फेडले उपकारांचे. हो आमची ऐपत नव्हती तरी यांनी घासातला घास काढून तुम्हाला दिला. ठीक आहे तुला हे बघ, तुला नड आहे आणि तब्येत बरी होईपर्यंत तू नवीन काम सुद्धा करू शकणार नाहीस. तुम्ही अर्धे पैके मागितलेही नव्हते पण यांनी आपणहून दिले. आणि तुम्ही खोटी साक्ष दिलीत. का खोटं बोललात? का? जाऊ दे उमा, आता आपल्याला कळायला लागलंय हे जगच खोट्या लोकांनी भरलेलं आहे. त्याला हा अपवाद कसा असणार? सगळेच आपले, सगळेच परके. त्यांच्याकडनं काय अपेक्षा करायची? जाऊ दे, सोडून दे. अप्पा, अरे अरे तुला काय वेगळं सांगायला पाहिजे? चल बाबा घरी चल. माझे आप्पा खरेत हे तुला माहिती नाही का विठुरा? नाही
माहिती? मग त्यांच्या कपाळावर असं कलंक लागेपर्यंत तू गप्प का बसलायस? सांग ना, का बसलायस गप्प? खोट्याचं जग कसं झालं रे? मालकाच्या एवढ्या मोठ्या असत्याचा असा इतका उघड दिमागदार विजय व्हावा आणि लबाडपणा खोटेपणालाच गावकीत मान्यता मिळावी, शिवाप्पा सारख्या सज्जन माणसाचं खरेपण असं केविलवाणं होऊन धुळीत पडावं आणि आपण हे फक्त उघड्या डोळ्यांनी पाहत राहायचंय का हो? हो, आज जर हे घडू दिलं तर उद्या हाच पायंडा पडेल. खोटेपणा उजळ माथ्यानं वावरू लागेल आणि खरेपणाला मात्र शिवाप्पासारखं मान खाली घालून निराश होऊन कोपऱ्यात बसावं लागेल. आणि यापुढेही हे असंच घडणार आहे का? अहो सखूने तुमचा इतका धावा केला, तुम्हाला इतक्या विनवण्या करत राहिली, तरी सुद्धा सगळ्या गावासमोर तो कुत्ती आणि धूर्त मालक त्याचाच विजय झाला आणि सत्याचा मात्र पराभवच झाला. मग तुमच्या त्या म्हणण्याचा अर्थ काय? नाही, तुम्हीच म्हणालेलात ना की शेवटी सत्याचा विजय होतो. मग आजही मी तेच म्हणतोय प्रिय, सत्याचा विजय हा शेवटी होतो, पण तोवर सत्यालाही सत्व परीक्षा द्यावीच लागते. कशाला? कशाला बोलतेस याच्याशी? या सगळ्याच्या मुळाशी हाच आहे. ही जी भली थोरली कृपा झाली आहे ना आपल्यावर, 110 रुपयांच्या खोट्या नव्या कर्जाची, याचीच किमया आहे. याचना करू नको, याचना करू नको. आभार मान, आभार मान. त्याच्या राहुळाचं दार आणि आपलं नशीब दोन्ही बंद केला याने. इतक्या वर्षांच्या भक्तीचं हे असं मधुर फळ दिलंय यानं. हे 10 रुपये भरताना जे आपण नाही ग, तू अपार मेहनत केली आहेस. तुझ्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरवलंय यानं. किती आनंदात होतो आपण. तुझ्या कष्टांमुळे कर्ज फिटलं म्हणून तुझी दृष्ट काढली. याच्या कृपेमुळे यश आलं म्हणून याची दृष्ट काढली होती ना. तरी याचं समाधान झालं नाही. याच्या मनात काहीतरी वेगळं होतं. बघितलंस, रावणाला कुलूप लावणाऱ्या मालकाच्या, आपल्यावर खोटं कर्ज लादणाऱ्या मालकाच्या बाजूने उभा राहिला. सुंदर, काय कृपा केली आहे विठुराय, काय कृपा केली आहे.
सकू बघितलंच ना मग, आपला सन्मान किती वाढला, लोक कसे चेतू करत गेले आपल्यावर, कशी क्यू करत गेले. या सगळ्या कृपेबद्दल आभार मान त्याचे. आता हे 110 रुपयांचं कर्ज भरताना आपण रसातळाला जाणार आहोत. त्यासाठी सुद्धा आभार मान त्याचे. नका ना अप्पा, नका ना माझ्या विठुरायाला बोलू. आधीच तो बंदिवान आहे, दुःखात आहे, उपाशी आहे, आणि त्यात तुम्ही त्याला डागणे देताय. त्याचं खरंच खूप प्रेम आहे आपल्यावर. होणार रे विठुराया, तुझं आहे ना आमच्यावर प्रेम, आहे ना अप्पा? हो खरंच खूप प्रेम आहे, नका ना बोलू. का नको बोलू, का नको बोलू? सकू बोललोय आपण त्याच्या भक्तीला, अवलंबून होतो याच्यावर आपण. वाटलं आई येईल, उभा राहील खऱ्याच्या बाजूने, श्रद्धा होती आपली ना. नाही, ही चूक आपलीच, कारण हा कधी चुकतच नाही ना. आता आपला स्वाभिमान पायदळी तुडवला गेलाय, तर बरं वाटलं असेल त्याला, आनंद झाला असेल आपल्याला दुःखात लोटून. नका ना बोलू अप्पा, नका ना बोलू माझ्या विठुरायाला. अहो तुमचं बोलणं त्याच्या जीवाला लागत असेल. नका ना बोलू माझ्या विठुरायाला. पण नका ना बोलू आपल्या विठुरायाला. आपलं नाहीये तो विठुराया, आपलं नाहीये तो. आता सगळ्या अर्थानं मालकाचा झालाय, आपला नाहीये. नाही अप्पा, आपलाच आहे तो, आपलाय, आपलाय, फक्त आपलाय. आपलाय तो विठुराया, आपलाय.